वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून असे कन्हैयालाल बोधी एक संस्था आहे त्याचा बॅनर वापरून आता 44 गावांना 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या काय ग्रामसभेला नोंद दिलं. मी आपल्या घरी जेव्हा आलो तेव्हा मी आपले सगळे पुरस्कार बघितले. आता पद्मश्री पण आपल्याला घोषित झालं. पहिली गोष्ट, आपण पुरस्कारसाठी काम करत नाही. पहिला पुरस्कार मिळाला 2001 मध्ये, आदिवासी हिंदू अस्मिता. आज 25 वर्ष पूर्ण झाली. पद्मश्री भूषित झालं त्यावेळेस पण मी ट्रेनमधनं प्रवास सुरू गावाकडे यायला लोकलमध्ये. त्या डोळ्यासमोर खूप मोठी चित्र फिरली. जनसेवा फाउंडेशन नावाच्या एक पुण्यातील संस्था आहे. आपलेच कार्यकर्ते सगळ्या आदिवासी लोकांच्या शेतात छोटे छोटे प्रयोग करताना शेतीविषयी चांगलं तंत्रज्ञान देणं, म्हणजे परंपरागत शेती आणि आधुनिक शेती. बारीपाड्याचं उदाहरण यासाठी की बारीपाड्यामध्ये आपण सामूहिकरित्या काय केलं तर त्या वनाचं संवर्धन केलं. कल्याण समाजाचा एक लोगो तू माहिती आहे का, जे ग्रामवासी शहरवासी हम भारतवासी, अस्तित्व अस्मिता आणि विकास. अस्तित्व आणि अस्मिता सांभाळून विकास केला तर ते दीर्घकाळ चालणार. नमस्कार, पद्मश्री चैत्रामजी पवार सर, थँक्यू सो मच. आज विचार अँड विजडम विथ वेदार्थ ह्या मुलाखतीसाठी तुम्ही आपला मौल्यवान वेळ दिला. मी बारीपाड्याला रिसेंटलीच भेट दिली. गेल्या 30 वर्ष आपण आदिवासींसाठी, जलव्यवस्थापनेसाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी जे अविरत कार्य करत आहात त्या कार्याविषयी आणि आपल्या उपक्रमांविषयी आज मला जे प्रश्न विचारता येतील, आय होप त्याने आम्हाला सगळ्यांनाच आणखीन प्रेरणा आणि कामाविषयी माहिती मिळेल. सो थँक्यू सो मच वन्स अगेन आपला वेळ दिल्याबद्दल. आपण आज सुरुवात करूया. तर मला सगळ्यात आधी सुरुवात करायला विचारायला आवडेल की बालपणापासून आत्तापर्यंत आपला जो प्रवास होता, जे आपलं शिक्षण झालं, बारीपाड्यामध्ये आपण जे काम केलं, त्याविषयी सुरुवातीला तुम्हाला ओव्हरऑल काय सांगायला आवडेल? कशी याची सुरुवात झाली आणि बारीपाड्यासाठी पहिलं पाऊल आपण कसं घेतलं? आम्ही बारीपाडा हे आमचं मूळ गाव, पण गावात कुठलीही शिक्षणाची व्यवस्था नाही आणि आमचं पूर्ण कुटुंब हे अशिक्षित. आजी आजोबा, आई बाबा सगळे अशिक्षित असल्यामुळे वडिलांचं थोडं बाहेर फिरणं व्हायचं. कळत नकळत त्यांचं फिरणं असल्यामुळे त्यांना वाटायचं की आपल्या मुलांनी शिकावं. तर शिक्षणासाठी आम्हाला 1ली ते 4थी एक 4 किलोमीटर अंतरावर जायला लागायचं मांजरे गावाला. पण अशा परिस्थितीत कधी कधी शाळेकडे जायचं लक्ष नव्हतं, पण त्यावेळेस वडिला दाटायचे, थोडीशी पाठीवर थाप पण मारायचे आणि त्यातनं प्रयत्न केला की आपल्या मुलांनी शिकावं आणि शिक्षणाला सुरुवात झाली. शिकत असताना हळूहळू आम्ही 4थी पास झाल्यानंतर दुसऱ्या गावी शिक्षणात, ज्या ठिकाणी निवासाची व्यवस्था होती तिथं आम्ही शिकायला लागलो. आणि हे सगळं करताना ज्यावेळेस गावाकडे जाणं व्हायचं तर लक्षात यायचं की गावाकडे काय चाललंय, तर गावामध्ये खूप विस्कळीतपणा आहे. म्हणजे तिथलं जंगल तुटतंय, आरोग्यामध्ये कुठली सुविधा नाही, शिक्षणामध्ये बिलकुलच हे सुविधा नाही, शेती होतच नाही लोकांची आणि सगळेजण विस्थापित होत आहेत. मायग्रेशन होत आहे की गाव सोडून बाहेरगावी कामाला जाणं. शेजारी गुजरात राज्य ऊस तोडणीला असेल किंवा नाशिक सारख्या शहराकडे अन्य शेतीच्या कामाला ते सगळं विस्थापित व्हायचं. हे असंच चाललं तर कसं होईल हे मनात यायचं, पण त्यांना दिशा नव्हती. आणि ही दिशा कुठं मिळाली तर 91 मध्ये वनवासी कल्याणाश्रमाचे एक 3 कार्यकर्ते, डॉक्टर आनंद फाटक, रवी सहारे आणि शंकर राजपूत यांची, माझी वारसा नावाचं एक छोटं गाव आहे, तिकडे डॉक्टरांची OPD सुरू होती आणि त्या केंद्रावर आमची पेशंट म्हणून भेट झाली. बरं. आणि ह्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे शिक्षण खूप कठीण परिस्थितीत झालं, पण वडिलांची इच्छा होती आणि जसजसं आम्ही पुढच्या वर्गात जायला लागतो तसं शिकावं ही अपेक्षा होती. पण गावाकडचं जे सगळं विस्कळीतपण आहे हे कसं थांबवावं हे पण मनात यायचं. त्याला दिशाही नसल्यामुळे ती दिशा नेमकी मिळाली ती कल्याणाश्रमाच्या माध्यमातून. आणि कल्याणाश्रमाची भेट म्हणजे माझ्या आयुष्यातलं एक टर्निंग पॉईंट. तिथून या सगळ्या गोष्टींना आपण सुरुवात केली. तर आता ऑलमोस्ट मला वाटतं 30 वर्ष आपलं कार्य आहे बारीपाडा आणि या सगळ्या भागामध्ये. तर आम्हाला सगळ्यांना सांगाल की सुरुवातीला काय मोठे अडथळे आले आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली, त्यातनं आपण कसं पुढे आलो? आम्ही वनवासी कल्याणाश्रमाची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस डॉक्टर आनंद फाटक MD मेडिसिन आहे, ते संघाचे प्रचारक होते. त्यानंतर कल्याणाश्रमाचे पूर्णवेळ म्हणून वारसा केंद्रावर आले आणि त्यांच्या जवळीक जसजसं आम्ही जायला लागलो लक्षात आलं की अरे कोणीतरी बाहेरून एक MD झालेल्या डॉक्टरला एका झोपडीत राहतोय, स्वतःचे कपडे देतोय, स्वतःचे भांडी साफ करतोय आणि आरोग्य सेवा देतोय. हे का करतायत हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली आणि टप्प्याटप्प्याने संपर्क वाढत लक्षात आलं की हे इथलाच सगळा वनवासी समाज, आपण मग वनवासी शब्द वापरू, आदिवासी म्हणून किंवा जनजाती समाज म्हणून,
यांचं आता आपण शाश्वत विकास म्हणतो, पण यांच्या सगळ्या गरजा कशा सोडवता येतील, आरोग्य, शेती, शिक्षण यासाठी तळमळीने काम करतायत. तर आपण का करू नये असं म्हणून आम्ही त्याची सुरुवात केली. आम्ही विचार केला की थोडं काय करू शकतो. तिथलं जे जंगल होतं ते मोठ्या प्रमाणावर तोडलं जायचं स्थानिक लोकांच्या माध्यमातून, जळणासाठी, जळावं लागलं असेल किंवा विक्रीसाठी. हे थांबवलं तर काय होईल, अशा बारीपाड्यातलं काम जे ते वन संवर्धन पासून आपण सुरुवात केली आणि सातत्याने मग पुढे नेण्यासाठी वेगवेगळे व्यक्ती येत गेले, वेगवेगळ्या संघटना, संस्था, या सगळ्यांचं सहयोग लाभल्यामुळे वन संवर्धनाला गती मिळालं. हे काम राष्ट्रीय काम आहे आणि आपण केलं पाहिजे हे तेव्हापासनं मनात रुजवायचा कैलाशाने प्रयत्न केला. आणि त्यातनं वन संवर्धनमध्ये अडथळे म्हटले तर एकतर ते आदिवासी गाव, पूर्णपणे आदिवासी गावाला एकत्र करणं हे खूप कठीण आहे. पण त्याच्या दोन बाजूत, एकदा ते संघटित झालं तर तुटत नाही आणि एकदा तुटलं तर लवकर संघटित होत नाही. त्यामुळे प्रत्येक पाऊल हे काळजीपूर्वक टाकून आपण ह्या लोकांना एकत्र कसं करू शकतो हा महत्त्वाचा प्रश्न होता. त्यानंतर 15 ते 20 गावातले लोक सरपणासाठी लाकूड घ्यायला यायचे, यांना थांबवणं हा पण एक मोठा विषय होता. आणि हे सगळं संघटन बांधण्यासाठी मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वनवासी कैलाश्रमचे कार्यकर्ते अशा सगळ्यांनी म्हणून आपण टप्प्याटप्प्याने करतो. आपण सुरुवातीला असं आखलं नाही की आपल्याला ह्या गावाचा विकास करायचा आहे. आपण हा शब्द आज पण वापरतो की गावाच्या छोट्या छोट्या ज्या गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी काय करता येईल. आणि त्यातनं आपल्याला ही चेंज सापडली. जंगल, जल, जमीन, जन आणि जनावर म्हणजे पशुधन. हे 5 बिंदू असे आहेत की आपल्याला कुठून आयात करायची गरज नाही. हे आपल्या भोवती सगळीकडे देशभरात उपलब्ध आहेत कमी जास्त प्रमाणात. हे जर आपण नीट संरक्षित केलेत तर आपण म्हणतो ना की याचा योग्य वापर करून हे आपल्या गरजा सुटतील आणि पुढच्या पिढीसाठी आपण हे स्टोअर करू शकतो का, रिझर्व करू शकतो का, असं विचारधारा घेऊन वनवासी कैलाश्रम काम करतो. जेवढं आपण ऐकलंय सर, आपलं बारीपाड्याचा भाग आहे, आजूबाजूचा भाग आहे, आदिवासी तिथं समाज मोठा आहे, आदिवासींची संख्या जास्त आहे. त्यांचे समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर जे आपण सुरुवातीचे उपाय शोधले, या दृष्टीची आपली वाटचाल सुरुवातीची किंवा आतापर्यंतची कशी होती? आपण त्याचं खूप संशोधन केलं असंही नाही, पण वनवासी कैलाश्रमाचे जे आरोग्य प्रकल्प सुरू होता त्याच्या माध्यमातून डॉक्टर आनंद फाटकान यांनी आपली सगळी टीम यांनी काही एक 30-35 किलोमीटरचा परीघ पिंजून काढला. वेगवेगळ्या पद्धतीने प्रवास करणं, पेशंट असेल त्याला भेटायला जाणं, काही जे ओळखी झाले ते चहा प्यायला जाणं आणि या माध्यमातून त्या गावातल्या गरजा, त्या परिसरातल्या गरजा, मग शिक्षणाचे असेल, आरोग्याचे असेल, शेतीमध्ये असेल, हे आपण कसं संकलित करू शकतो आणि त्याच्यावर काय उपाययोजना सुरू शकतो. शेवटी हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार तर आहेच, पण आपण म्हणतो की लोकसहभागी आवश्यक आहे आणि लोकसहभागातून आपण असे एखाद्या गावात सुरू करू शकतो का, असं म्हणून आपण वनवासी कैलाश्रमाच्या संपर्कातून जनसेवा फाउंडेशन नावाची एक पुण्यातली संस्था आहे, आपलेच कार्यकर्ते, त्यांना वारशा केंद्रावर बोलवलं आणि त्या भागामध्ये आपण 4 सूत्री भातशेती हा विषय म्हणजे सगळ्या आदिवासी लोकांच्या शेतावर छोटे छोटे प्रयोग करून त्यांना शेतीविषयी चांगलं तंत्रज्ञान देणं, म्हणजे परंपरागत शेती आणि आधुनिक शेती याचा मेळ घालण्यासाठीचा आपण प्रयत्न करतो. तर डॉक्टर दत्तरदार सर आणि त्यांची पूर्ण टीम, त्यात सुहास आजगावकर नावाचा तरुण विद्यार्थी तो पण तिथे जॉईन झाला. अशा सगळ्याच्या याच्यातनं आपण शेतीमधले प्रयोग सुरू केले. म्हणजे हळूहळू वन व्यवस्थापन, म्हणजे पाणी नव्हतं त्यामुळे वन व्यवस्थापनामध्ये ऍड केला की थोडं जलसंधारणचं आपण काम करू शकतो का. एका गावात प्रयोग केले, तिथं आपण छोटे छोटे लूज बोल्डर, सीसीटी असे काम करता करता आपण ठरवलं की त्याला अनेक बिंदू जोडता येतील का. म्हणजे समस्याबरोबर त्याला उपाय आणि उपाय स्थानिक लेवलला शोधणं. त्यामुळे हे 5 बिंदू जे ते आपण विकसित करण्यासाठी प्रयत्न करत गेलो आणि वन संवर्धन वेगवेगळे तज्ज्ञ आलेत आणि हे काम चांगले म्हणायला. तसं जल विषयामध्ये मला 2-3 नावं घ्यावीच वाटतं की डॉक्टर माधवराव चित्रे जे जलतज्ञ, त्यांनी 2 वेळा बारीपाड्याला व्हिजिट केली आणि छोटे छोटे लूज बुल्डर गावकरी जे बांधायचे त्यात आपण काय सुधारणा करू शकतो. तर टॉप टू बॉटम ही जी संकल्पना आहे की खालचा बांध असेल त्याचा वरचा माथा म्हणजे पुढच्या याचा पायथा, असं खूप सोप्या भाषेत त्यांनी आम्हाला ते शिकवलं. त्या पद्धतीने आपण ते करत गेलो. त्यानंतर मधु दंडवते, डॉक्टर सुधीर भोंगळे, राजेंद्र सिंहजी असे सगळे जलतज्ञ नंतर येऊन गेले. या सगळ्यांच्या ह्याच्यातनं आपण पाण्याविषयी थोडंसं काम सुरू केलं. म्हणजे जंगल, जल आणि मग शेती 3ऱ्या क्रमांकावर. शेतीमध्ये मग राहुरी कृषी विद्यापीठ आणि दापोली या दोघांची मदत घेऊन आपण तिथं कांद्याचं सीड प्लॉट करू शकतो का, तिथं स्ट्रॉबेरी होऊ शकते का, तिथं बटाटे लागवड होऊ शकते का, भातामधले 4 सूत्री पद्धत आहे, हे सगळं सातत्याने आपण करतो. तिथल्या लोकांच्या गरजा काय
ह्या लक्षात घेऊन त्याचे प्रयोग करणं, कुक्कुटपालनचा विषय असेल, असे जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये आपण किमान 25पेक्षा जास्त शेतकरी मेळावे घेतले. बरं. कुठलाही बॅनर नाही, कुठलाही त्याला वाजागाजाने म्हणजे प्रसिद्धी वगैरे असं न करता आपण ते सातत्याने करत राहिलो. यातनं गावाची बैठक झाली की तिथनं गावाची समस्या पुढे येते आणि यातनं आपण त्याला उत्तर शोधायचा प्रयत्न केला. समजू शकतो सर. म्हणजे ह्या सगळ्या उपक्रमांमधनं समाजाला, आदिवासी समाजाला, बारीपाड्याला, आजूबाजूच्या गावांना सगळ्यांनाच खूप मदत झाली. आपण टीव्हीवर आणि सोशल मीडियावर ऐकतच असतो. आदिवासी समाजातील महिला सशक्तीकरणासाठी पण आपले काही उपक्रम होते? आपण काम करताना एक म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की सगळ्या वनवासी क्षेत्रामध्ये पुरुष आणि महिला हे बरोबरीने काम करतात. बरोबर. त्यामुळे तिथं हा भेदभाव हा शहरामध्ये कदाचित होऊ शकतो की महिलांना किती अधिकार, त्याने घराच्या बाहेर पडावं नाही पडावं असं. पण आमच्याकडे अजूनही आपण गेलो तर कुटुंबामध्ये महिला ही प्रमुख आहे. सगळी आर्थिक रचना त्या महिलेकडे असते. म्हणजे आठवड्याचा बाजार असेल, बकरी विक्रीचा विषय असेल, कोंबडी विक्रीचा विषय, ते सगळ्या महिलांकडे असते आणि शेतामध्ये पण ते बरोबरीने काम करतात. अशी ती रचना आहे. त्यामुळे आपल्याला वेगळं सक्षमीकरणासाठी पण त्यांचा आरोग्याचा विषय असेल, याच्यात आपण काम करू शकतो. शिक्षणाचा विषय असेल, ते आधीपासून आहेच, पण थोडं कमी प्रमाण होतं, ते आपण थोडं टार्गेट केलं आणि पुढे आणायचा प्रयत्न केला. या सगळ्या घडामोडींमध्ये डॉक्टर शैलेश शुक्ल कॅनडाहून PhD साठी जेव्हा बारीपाड्यात पोहोचले 2003ला, त्यांच्या लक्षात आलं की इथल्या आदिवासी महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, पण ते नष्ट होत चाललं. ते लिखित नाही. याला आपण लिखितमध्ये कसं आणू शकू. आणि पहिल्यांदा आपण वनभाजी महोत्सव हा विषय 2003ला सुरू केला आणि त्याच्यामध्ये महिलांचा जो सहभाग आहे तो 100% म्हणजे महिला जंगलातनं भाज्या शोधणार, त्या शिजवणार आणि कार्यक्रमात प्रामुख्याने पुढे येणार, स्टेजवरनं सगळा विषय मांडणार. हे महिला सक्षमीकरणाचं एक चांगलं उदाहरण होऊ शकतं. त्यानंतर आपण शेतीमधले जे वेगळे प्रयोग करतो तिथं पण महिलांचा सहभाग पुढे असतो. आपण सेल्फ हेल्प ग्रुप केलं, म्हणजे वनवासी कला सेवाच्या माध्यमातून 92-93 मध्ये काम सुरू झाल्या देशपांडे आप्पा आणि काकू या केंद्रावर ते धुळ्याच्या, त्यांच्या प्रवासातून पहिला महिला बचत गट आपण स्थापन केला, शबरी महिला बचत गट. त्यानंतर त्या गटात 2-3दा वादविवाद झाले, तो कोलमडला, परत उभा राहिला, तो अजून सुरू आहे. पण बचत गट म्हणजे आपण म्हणतो की सरकारचा आर्थिक लाभ घेण्यासाठी नव्हे, तर बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण म्हणजे काय, तर आपल्या मुलांचे नख कापलेत का, पिण्याच्या पाण्यात जीवन ड्रॉप वापरतो का आपण, मच्छरदानचा यूज करतो का, कुटुंब नियोजनामध्ये पुरुष नसबंदी हा बारीपाड्यातला खूप महत्त्वाचा आणि मोठा निर्णय 20 वर्षापूर्वी घेतलेला. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये महिलांचा सहभाग 50%, काही ठिकाणी 60% पेक्षा जास्त असं म्हणायला काही अडचण नाही आणि बरोबरीने काम करतात. त्यामुळे हा प्रश्न आदिवासी भागात तरी एवढा महत्त्वाचा नाही. तुमच्याकडनं हा नवीनच दृष्टिकोन मला आणि आय थिंक बऱ्याच लोकांना मिळणार आहे. त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे. मला ऐकून आनंदच झाला की आदिवासी समाजामध्ये अशा प्रतीने काम होतं. शेतकऱ्यांसाठी सर पण आपले खूप उपक्रम आहे ज्याविषयी मी ऐकले. तर शेती उत्पन्नासाठी आणि शेतकऱ्यांच्या सुधारणेसाठी आपण काही उपक्रम बारीपाडा एरियात घेतोय का? आपण बारीपाड्यात हे सगळ्या गोष्टी सुरू केल्या, पण कालांतराने त्या आपण सगळीकडे न्यायचा प्रयत्न करतो. वेगळ्या तालुक्यामध्ये, वेगळ्या जिल्ह्यांमध्ये, राज्यामध्ये किंवा राज्याच्या बाहेर वनवासी कलाश्रमाची एक ग्राम विकासाची टीम आहे, एक पूर्ण देशभरात काम करणारी, आणि हा सगळा उपक्रम करतो. पण सुरुवातीच्या काळात जे विस्थापन व्हायचं, विस्थापन का होतं, तर तिथलं जंगल संपलंय, तिथं पाणी नाही, तिथं शेतीमध्ये योग्य पद्धतीने वेगळे प्रयोग करून नवीन तंत्राचा वापर होत नाही, त्याच्यामुळे लोक बाहेर पडतात. बारीपाडा आपण यासाठी उल्लेख करतो, तर जंगल, जल, जमीन हे सूत्र मिळालं आपल्याला. आणि शेती हा विषयामध्ये आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राहुरी आणि दापोली, दापोली कृषी विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाचं नाव मला आठवत नाही, पण त्यांच्या माध्यमातून आपण कंद मेळावा घेतला होता की कंदांची वेगळी लागवड करणं, व त्यात मिश्री कंद, असे वेगवेगळे कंद होते. तसं आपण राहुरी कृषी सगळे ते जनसेवा फाउंडेशनचे जे होते, त्यात डॉक्टर केसकर होते, ते हॉर्टिकल्चरचे प्रमुख होते, डॉक्टर धुमाळ सर होते, ते कीड व्यवस्थापन मधले होते, डॉक्टर दप्तरदार हे सॉइलचे डीन होते, अशा सगळ्यांची टीम होती. घाटपांडे सर होते जे तांत्रिक याच्यात काम करायचे, कुलकर्णी सर होते. ही जी तज्ज्ञ लोकांची टीम होती, रिटायर झाल्यानंतर काय करावं, तर त्यांनी आदिवासी भागात येऊन त्यांनी हे काम सुरू केलं. मग शेतीमध्ये वेगवेगळे छोटे छोटे प्रयोग केलेत. 4 सूत्री भातशेतीचा पहिला प्रयोग केला आपण 93-94 मध्ये. लोकांना विश्वास नव्हता की पुण्यातली टीम येईल, प्रयोग करेल आणि निघून जाईल,
काही उपयोगाचं नाही. पण ही टीम एवढी सक्षम होती, एवढी कठीण होती की त्यांनी येऊन तो प्रयोग सक्सेस होईपर्यंत सारख्या व्हिजिट केल्या, महिन्यातनं 2दा, वर्षातनं 5-6 वेळा येऊन, आणि तो यशस्वी झाला. दुसऱ्या वेळी त्याचं प्रमाण वाढलं, असं ते हळूहळू वाढत गेलं. पण आपण एक विचार देतो की आदिवासी क्षेत्रामध्ये जी शेती आहे ते आपण म्हणतो की ती काय म्हणजे की कॅश क्रॉप नाही, ते पैशांचं पीक बिलकुल नाही, आपण स्वतःसाठी सगळं करतो. त्यामुळे आजही आमच्या छोट्या छोट्या घरांमध्ये आपण बघितलं तर वर्षभर पुरेल एवढं धान्यग्राह स्टोअर असतं, आणि पुढच्या वर्षी चांगलं सीझन आल्यानंतर ते विकायचं. ही पद्धत आहे, खरं खूप चांगली पद्धत आहे. आणि आमचं घर एक बँक बॅलन्स आहे, घरामध्ये या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे शेतीमधनं आपल्याला पैसा मिळावा ही खूप कमी अपेक्षा आहे, आणि शेती विकसित करून आपल्याला घरातल्या ज्या गोष्टी लागतात दैनंदिन त्या आपण कसं पूर्ण करू शकतो, याला त्यात महत्त्वाचं स्थान दिलंय. त्यामुळे पुढे जाऊन आपण म्हणतो ना की जसं मिलेट्स इयर साजरा केला केंद्र सरकारने, पण हे पुढे सातत्याने कोणी चालवायचं. त्यामुळे मिलेट्ससाठी आपल्याला वेगवेगळे कसे प्रयोग करता येतील, आणि हे पीक पद्धती टिकवावं लागतात. मिलेट्स म्हटलं की कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती, आणि याचं बीज जे पूर्ण 100% देशी आहे, हे कुठनं आपल्याला मार्केटमधनं आणायची गरज नाही. म्हणजे त्याच्यामध्ये भगरीचे प्रकार असतील, म्हणजे नागली, सावा, वरी, बरटी, भादला, ही पिकं आहेत ना, ही परंपरागत आहेत, आणि याला वर्षानुवर्षे त्याला कीड लागत नाही, खराब होत नाही. म्हणजे ही चांगली पद्धत आहे. तर मला असं वाटतं की ह्या समाजाने ही जी परंपरागत पिकाची पद्धत शिल्लक ठेवली, ही भविष्यामध्ये आपल्या देशासाठी पण उपयोगाची होऊ शकते का, इतपत आपण याच्यावर चिंतन केलं पाहिजे असं मला वाटतं. येत्या 2-3 वर्षात तुम्हाला बाकी गावांनी यामधले कुठले उपक्रम पुढे करावेत असं वाटतं? याच्यामध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून, कारण हे टीमवर्क आहे, हो. हे फक्त बारीपाडा नव्हे, तर आपण क्लस्टरमध्ये काम करू शकतो का, ते क्लस्टर निश्चित करून त्या क्लस्टरच्या बाहेर जाण्यासाठी काय करते, याच्यामध्ये आपण सामुदायिक वन अधिकार हा विषय प्रामुख्याने निवडलाय. म्हणजे वन हक्क व्यवस्थापन समिती 2006च्या कायद्यानुसार आपण तो अधिकार मिळवला, आणि ते गाव जर स्थिर केलं, आणि याच्यामध्ये सगळ्यात आपण सामुदायिक गोष्टींना प्राधान्य देतो, व्यक्तिगतला थोडं बाजूला ठेवतो. व्यक्तिगत करायचे असतात पण तो आपल्या पद्धतीने करतो. तर त्याच्यामध्ये आपण वन व्यवस्थापन हा मुख्य विषय घेऊन जंगल, जल, जमीन हे 3 बिंदू आता तरी प्रामुख्याने सगळीकडे आपण न्यायचा प्रयत्न करतो. चौथा बिंदू त्याला हळू जोडतं की जोपर्यंत गावागावामध्ये लोकांचं संघटन होत नाही आणि लोक सार्वजनिक मालमत्तेला चांगल्या पद्धतीने हाताळत नाही, तोपर्यंत आपल्याला सातत्याने प्रयत्न करायला लागतील. आणि 5वा मुद्दा आपण गो आदर्श शेती, म्हणजे जग आता ऑर्गॅनिक शेती, चांगलं अन्न पाहिजे म्हणून प्रयत्न करतंय. तर आपण गाय असेल तर गोबर, त्यामुळे गोपालन हे कंपल्सरी झालं पाहिजे. आणि त्याच्यावर आपली एनर्जी कशी, एनर्जी म्हणजे बैलांचा वापर शेतीला, सोलर पंप सिस्टम वापर करू शकतो, असे अनेक बिंदू त्याला आपण जोडायचा प्रयत्न केला. त्यामुळे जंगल, जल, जमीन, जन आणि पशु हे 5 बिंदू घेऊन वनवासी कलाश्रम महाराष्ट्रात नव्हे तर ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान अशा ठिकाणी हे कल्याणश्रमाच्या माध्यमातून काम आधी पण सुरू होतं, आणि त्याला आता बळकटी येत. नक्कीच सर, म्हणजे मी सुद्धा बारीपाड्याला आलो होतो, आणि हा बदल मला स्वतः दिसतोय, आपल्या कार्याची व्याप्ती मला स्वतः दिसते. याच प्रश्नातला आणखीन एक भाग मला विचारायचा होता की बारीपाडा आता आदर्श गाव म्हणून देशभर ओळखलं जातं, तर बारीपाडा गावाच्या व्यवस्थापनातनं किंवा या उपक्रमातनं शहरांनाही काही शिकता येईल का? मला असं वाटतं की बारीपाडा आदर्श गाव आपण म्हणावं की म्हणणं हा एक वेगळा विषय, कारण विकासाची गती जी आहे सातत्याने चालत असते, त्याला कुठेही लिमिट नाही. त्याला तो जो आलेख आहे तो आपण थांबवू नाही शकत, पण तरी आपण प्रयत्न करतो की विकास 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 किती उंचीवर जायचं, त्याचा मध्यबिंदू जर आपण साधला तर स्थिर झालं, थांबवता आलं ते, तर त्याचं हे होणार नाही, काय नुकसान होणार पुढे जाऊन, नाही तर लोकांच्या अपेक्षा वाढत जातात. पण बारीपाड्याचं उदाहरण यासाठी की बारीपाड्यामध्ये आपण सामूहिकरित्या काय केलं तर तिथलं वनाचं संवर्धन केलं. म्हणजे मला वाटतं शहरातल्या किंवा गावातले लोक, विद्यार्थी जे शिकून बाहेर जातात वेगवेगळ्या ठिकाणी, कारण आपण तसा विचार केला तर प्रत्येक जण प्रत्येक आपापल्या कॅबिनमध्ये राष्ट्रीय कामच करतंय, त्यामुळे काय प्रश्न आहे. पण पर्यावरणाचं रक्षण व्हावं हे प्रामुख्याने आम्हाला वाटतं. वनाचं नुकसान काय होतं त्यासाठी कल्याण समाजाचे एक लोगो, तू मै एक रक्त, गाव म्हणजे ग्रामवासी, शहरवासी, हम सब भारतवासी, आपण एक आहोत. आपण आपल्या आसपासच्या अवतीभोवती जे काही छोटी छोटी खेडे आहेत यांच्याशी आपला संपर्क वाढू शकतो का, तिथल्या वेगवेगळ्या गरजा असतील छोट्या छोट्या, त्या आपल्या लेवलला आपण कसं सोडू शकतो, यासाठी शहरातल्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत. काही काही ठिकाणी जी चांगली कामं चाललेत त्या ठिकाणी आपण वनयात्रा नावाचा एक उपक्रम आपला चालतो, याच्यात सहभागी होऊन आपण प्रत्यक्ष गावात गेलो, तिथल्या समस्या समोर येतात की आपण काय केलं पाहिजे, आपण शिक्षणामध्ये काम करू शकतो का,
आपण शेतीमध्ये काम करू शकतो का, आपण जलव्यवस्थापनामध्ये काम काम काय करू शकतो. कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी सरकार आपलं काम करतंय ते करणार, पण गावकऱ्यांची पण जबाबदारी, नुसतं अधिकाऱ्याची मागणी न करता जबाबदारी पण समजून घेणं बरोबर. आणि त्याच्यात आपलाही सहभाग जर असेल तर ते शाश्वत होईल. म्हणून आपण याला म्हणतो की शाश्वत ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली म्हणूया, किंवा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये राळेगण सिद्धीला काम चाललंय, हिवरे बाजारला चाललंय, पण आपण थोडासा त्याच्या पुढे जाऊन काय विचार करतो की आपल्याला हे संकुलमध्ये क्लस्टरमध्ये नेता येईल का. बरोबर. कारण एक गाव करून नाही चालणार, 2 गाव करून नाही चालणार, व्यापक करायला. म्हणून आपण वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून श्री कन्हैयालाल बौद्धी एक संस्था आहे, त्याचा बॅनर वापरून आता 44 गावांना 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या ग्रामसभेला मिळून दिलंय. अरे वा. त्याचं मायक्रो प्लॅन करणं, गावाने ते वन सांभाळावं आणि जंगल बरोबर जल आणि जमिनीचं संरक्षण करावं, असा हेतू आपला. तर तुम्ही आता वनवासी कल्याण आश्रमातून आदिवासींसोबत बरंच आपण त्या क्षेत्रात काम केलं. एक प्रश्न मला नेहमी पडतो आणि मी ऑनलाईन बरंच वाचतो की आदिवासी संस्कृती आणि आधुनिक विकास ह्यातला आपण बॅलन्स कसा ठेवू शकतो हे काम करत असताना. हे जे 3 शब्द आहेत ना, हे प्रामुख्याने एकत्र आले पाहिजे. त्याला आपण म्हणतो की अस्तित्व, अस्मिता आणि विकास. हो. अस्तित्व आणि अस्मिता सांभाळून विकास केला तर ते दीर्घकाळ चालणार. म्हणजे आदिवासींमध्ये जी पूजा पद्धती आहे ती टिकली पाहिजे. म्हणजे डोंगरा देवाची पूजा, आपण म्हणतो ना, डोंगरा देवाची पूजा काय असते, तर एक डोंगराचा स्थान निश्चित असतं, हो. त्याचा नवस असतो आणि डोंगरा देवाची पूजा ही सलग 15 दिवस चालते. बरं. म्हणजे 15 दिवस प्रत्येक कुटुंबातनं एक व्यक्ती त्या कार्यक्रमात सहभागी असतो. 15 दिवस कोणी नशा करायची नाही, 15 दिवस कोणी नॉनव्हेज खायचं नाही, 15 दिवस त्याने घरी भोजन करायचं नाही, कारण त्याला देवत्व असतं त्या काळामध्ये. आणि 15व्या दिवशी जेव्हा ते गडावर जातात, डोंगरावर जातात, तेव्हा सगळ्यांची पूजा होते. पूजा करून ते डोंगराची पूजा करतात, कारण जंगलातनं आम्हाला सगळं काही मिळतं. त्या डोंगरा देवाचा तो उद्देश आहे डोंगर देवाचा. ते पूजा करून आल्यानंतर त्याचं एक एकत्र भंडार असतो, अख्ख्या गावाने एकत्र भोजन करायचं असतं. तर ह्याच्यामध्ये ह्या खूप चांगल्या परंपरा आहेत. याच्यामध्ये गावाचं संघटन दडलेलं आहे, याच्यामध्ये गावाचं आरोग्य दडलेलं आहे आणि याच्यामध्ये गावाचं आपण स्वच्छता वगैरे हा सगळा विषय त्याच्यात येतो. आणि त्यांचं काय म्हणणं की पूजा पद्धती टिकून राहण्यासाठीची ही परंपरा ही कायम चालली पाहिजे असं मला वाटतं. आपण इतिहासामध्ये गेलो तर जनजाती समाजातले खूप योद्धे होऊन गेले. ते आता वनवासी कलाश्रम त्यांची सगळी प्रदर्शनी मांडतो आपण वेगळ्या ठिकाणी. म्हणजे आपल्या परंपरा आणि आपले जे तिथली सिस्टम आहे ते सगळे सांभाळून आपण जर विकास या शब्दाला स्पर्श केला, म्हणजे थोडक्यात अस्तित्व आणि अस्मिता या दोघांना सांभाळून विकास, नाही तर मग आपण भरकटू विकासाच्या नावाखाली करतो. आणि हे ग्रामीण भागामध्ये उपलब्ध आहे. आपल्याला थोडं त्यांना संघटित करून हे योग्य चाललेलं आहे हे सांगायचा प्रयत्न करणं. त्यासाठी आपल्याला सातत्याने आपण म्हणतो ना की प्रवास केला तर संपर्क वाढतो, संपर्क केला तर संघटन, आणि संघटित झालं तर आपल्याला अशा प्रकारचं काम उभं राहू शकतं. आणखीन एक माझा याविषयीचा प्रश्न आहे की मी आपल्या घरी जेव्हा आलो तेव्हा मी आपले सगळे पुरस्कार बघितले, आता पद्मश्री पण आपल्याला घोषित झालाय. ह्या सगळ्या पॉझिटिव्ह जे आपल्याला मी म्हणेल जास्त लोकांपर्यंत आपल्याला काम पोहोचतंय, त्याचा चांगला परिणाम आपल्या कामावर किंवा बारीपाड्यावर कसा होईल असं वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट, आपण पुरस्कारासाठी काम करत नाही. वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून आपण कामाला सुरुवात केली. आपला मूळ उद्देश हे राष्ट्रीय काम आहे आणि गावागावाने म्हणजे प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक गावाने, प्रत्येक तालुक्याने याच्यात सहभागी व्हावं, त्याशिवाय नेटवर्क उभं राहणार नाही. पण कधी कधी शाबासकीची थाप पाठवर पडते आणि त्याला एक वेगळी प्रेरणा मिळते, दिशा मिळते. म्हणजे आपण गेली 32 वर्ष बारीपाड्यात जे काम करतो त्याचं हे उदाहरण की कधी कधी 4-5 वर्षांतर वाटतं की आता थांबलं पाहिजे, आता नको, पण कुणीतरी कार्यकर्ता येतो आणि म्हणतो अरे हे काम चांगलं, हे केलं पाहिजे, यातनं प्रेरणा मिळत गेली. त्यामुळे बारीपाडा हे टीम वर्क आहे आपण सगळ्याच्या उदाहरण. याचा परिणाम काय झाला की पुरस्कार मिळत गेले आणि आपलं काम त्या त्या ठिकाणी पुढे येत गेलं. म्हणजे आम्हाला पहिला पुरस्कार मिळाला 2001 मध्ये, आदिवासी हिंदू अस्मिता. आदिवासी सगळे हिंदू आहेत आणि त्यांनी अशा याच्यावर तो पुरस्कार होता. आज 25 वर्ष पूर्ण झाली, 25व्या वर्षी पद्मश्री मिळतोय. मध्ये 2003ला एक इंटरनॅशनल फंड्स फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, रोम्सची संस्था आहे आणि त्याचा पुरस्कार घोषित झाला. त्याचं वितरण बँकॉकला होतं. तो पुरस्कार मिळाल्यानंतर गावात भांडणं पण झाली की पैसा असेल, पैसा कुठं ठेवला, असे अनेक प्रश्न येत गेले. पण सर्वसामान्य सगळीकडे बारीपाडाचा तो एक काय म्हणतात एक स्फोट झाला. तो
आपण काम 91 पासून सुरू केला, हो. पण 2003ला त्या पुरस्काराचा जेव्हा घोषणा झाली, सगळ्यांना वाटलं की वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून अशाही कामं चालतात, हे खूप जणांना माहीत नव्हतं. हो. मला असं वाटतं की पद्मश्री घोषित झालं त्यावेळेस पण मी ट्रेनमधनं प्रवास सुरू होता गावाकडे यायला लोकलमध्ये. पहिला फोन आला, मला थोडं विश्वास बसेना. मी संजय कुलकर्णी म्हणून आपले ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांना फोन केला आणि म्हटले बघा काय. तर ते म्हटले की नाही, खरोखर तो पुरस्कार डिक्लेअर झाला. त्यावेळी डोळ्यासमोर एक खूप मोठी चित्रफित फिरली की वनवासी कलाश्रमाचे हजारो कार्यकर्ते काम करतायत, पूर्ण बारीपाडा याच्यात सातत्याने काम करतोय, आणि खानदेशाचा विचार करता खानदेशमध्ये सामाजिक काम आणि पर्यावरण याच्यामध्ये खूप वेगळ्या संस्था, संघटना, व्यक्ती सगळं सातत्याने काम करतायत. हा आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे आणि तो सन्मान बारीपाड्याच्या रूपाने आपण स्वीकारतो. तुमचा खरंच हा मोठेपणा आहे, आणि खरं सांगायचं तर सगळेजण, आम्ही सगळे तुमच्याकडे प्रेरणास्थान म्हणूनच बघतोय. आपल्या कामातनं 30 वर्षाच्या मेहनतीचं हे सगळं मला वाटतं चीज होते, आणि आणखी पुढेही आपल्याला खूप एकत्र काम करायचं. त्यामुळे खरंच मला अभिमान आहे की मला याच्यामध्ये शेवटचा मुद्दा मी जोडू इच्छितो. हो सर. खूप जण म्हणतात की बारीपाड्यात नेमकं काय केलं. तर आम्ही असं म्हणतो की तुम्ही प्रत्यक्ष बारीपाड्यात या आणि ते बघावं. 30 वर्षात आम्ही ज्यावेळेस मागं वळून बघतो, 30-32 वर्षात मागं वळून बघताना लक्षात येतं की गाव संघटित झालं तर एवढं मोठं जंगल उभं राहिलं. गाव संघटित झालं तर बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न सोडायचा प्रयत्न केला. गाव संघटित झालं तिथली शेती विकसित करायचा प्रयत्न झाला. गाव संघटित झालं तिथला आरोग्य आणि शेतीमध्ये बदलाव झाला आणि मायग्रेशन थांबलं. त्यामुळे आम्ही म्हणतो की तुम्ही कधीही या, आमचं गावातलं जंगल बघू शकता. तुम्ही कधीही आलात तर गावात गावकऱ्यांनी 400पेक्षा जास्त बांध बांधले, म्हणजे 480पेक्षा पुढे बांध बांधले, ते आपण बघू शकता. गावात आल्यानंतर तिथली पाण्याची लेवल जी आहे विहिरींची ते आपण प्रत्यक्ष बघू शकतो. शेतीमधला बदल बघू शकतो. त्यामुळे परिवर्तनामधला खूप महत्त्वाचा टप्पा मला वाटतं गावाने गाठलाय, आणि तोच टप्पा घेऊन आपण अन्य क्षेत्रात याचे विस्तार आपण करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे या पुरस्काराचा उपयोग काय होऊ शकतं, तर देशभरात आपल्याला प्रवास करणं, त्या गावात विषय मांडणं आणि गावाच्या गाव आपण उभे करू शकतो का भविष्यात, मला वाटतं ही एक चांगली दिशा आपल्याला यातनं मिळू शकते. नक्कीच सर. येत्या काही वर्षात आपल्या डोक्यात काही प्रकल्प किंवा इनिशिएटिव्ह आहेत का बारीपाड्यासाठी? याच्यामध्ये आपण त्याची सुरुवात पण केली. जसे एक शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली आपण. त्या शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून त्या भागामध्ये छोटे शेतकरी त्यांना एकत्रित करणं, त्यांचा जो काही शेतमाल असेल तो एकत्र करणं, पॅकिंग करणं आणि मार्केट करणं, याची सुरुवात आपण केलेली आहे. दुसरं आपण म्हणतोय की वनधन विकास केंद्र, ही केंद्र सरकारची योजना. त्याच्यामधनं आपण वन उपज आहेत, म्हणजे आपण मोहाचं झाड टार्गेट केलं आता, आणि त्याच्यापासून बारीपाड्यातनं 6 उत्पादनं सुरू झाले. तसं आपण पूर्ण राज्यभरातनं जे काय उत्पादन असतील वनधन केंद्राचे 100% ऑर्गॅनिक, ते शबरी नॅचरल म्हणून मार्केटला आत्ता येऊ पाहते. त्याला शबरी आदिवासी विकास विभागचं जे ऑफिस आहे ते आपल्याला मदत करते, आणि त्यांनी एक फेडरेशन करून हे सगळं मार्केटला कसं नेता येईल. म्हणजे आम्ही ज्यावेळेस त्याचा विचार केला तर एका मोहाच्या झाडापासून कमीत कमी 1 लाख रुपये आपल्याला मिळू शकतात. हे नैसर्गिक संपत्ती, आणि ते 100% ऑर्गॅनिक आहे. त्यामुळे लीला बनसोड म्हणून मॅडम आहेत शबरीच्या MD, त्यांनी याच्यात खूप मोठा त्यांचा वाटा आहे. त्यांनी याची सुरुवात पण केलेली आहे. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला जिथं कुठंही काम आपण या पद्धतीने सुरू करतो, छोटे छोटे उद्योग, प्रक्रिया उद्योग हे आपल्याला करावे लागतील, आणि आपल्याला टार्गेट करावं लागतं. त्याशिवाय तरुणांना रोजगार पण मिळतात ना, आणि जो शेतकरी शेती करतो त्याला पण योग्य किंमत मिळेल. याला जोडून आपण मिलेट्सचा हा एक विषय, मिलेट्समध्ये केंद्र सरकारने घोषणा केली, पण ते मिलेट्सचं उत्पादन सातत्याने चालत राहावं, त्यासाठी वेगवेगळे छोटे छोटे सेमिनार घेणं, त्याचे प्रदर्शने लावणं, आणि लोकांच्या समोर ओरिजिनल मिलेट्स काय ते आणून देणं, असे कामाला भविष्यामध्ये करावं लागणार. नक्कीच सर. ह्या सगळ्या कामाच्या व्याप्तीतनं मला तर खूप प्रेरणा मिळतेच आहे, आणि आय होप की समाजातल्या बाकी कार्यकर्त्यांनाही ह्यातनं खूप प्रेरणा मिळेल आणि आणखीन आपल्या समाजासाठी कार्य करू. तर तुम्हाला काय आवाहन करायला आवडेल सगळ्या कार्यकर्त्यांना, समाजाला, तरुणांना या कामाविषयी? मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळे तरुण गावात राहू नाही शकणार, त्यांना शहरात जावंच लागणार. पण आपण जिथं कुठं असू तिथनं आपण आपल्या गावासाठी, किंवा जिथं असू तिथनं आपल्या जवळचे असलेले छोटे छोटे गाव आहेत, याच्यामध्ये आपण पर्यावरणावर आधारित काही गोष्टी करू शकतो का. म्हणजे वृक्ष लागवड हा एक वेगळा विषय, पण त्याला धरून आणखी म्हणजे साखळी, जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. जंगल असेल तर जल आहे, जंगल जल असेल तर शेती, आणि जंगल जल शेती असेल तर माणूस.
कारण माणसाला एनर्जी लागते आणि जोपर्यंत माणूस गावात थांबत नाही तोपर्यंत शिक्षण, आरोग्य आणि शेती याच्यात काम करणं कठीण आहे. तर मला असं सांगावं वाटतं की आजच्या तरुणांनी पर्यावरणपूरक ज्या ज्या गोष्टी त्यात आपण सातत्याने सहभाग घेऊ शकतो का, आणि तो घेतला तर आपला भारताचा आपण म्हणतो ना की विश्वगुरु भारत बनतो. पर्यावरण हा विषय, पर्यावरणाशिवाय पर्याय नाही खूप ठिकाणी. आपल्याला उद्योगधंदे पण वाढवावे लागतील, पण त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण करणं, आणि ते पण प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला. ते नुसतं बोलून संभाषण करून मोर्चे काढून नव्हे, तर प्रॅक्टिकली असे गावाचं गाव आपण दत्तक घेऊन एक मिशन मोडमध्ये याला पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करावा असं युवकांकडून अपेक्षित. नक्कीच सर, मी 100% स्वतःही प्रयत्न करेन. आणि आज जो मौल्यवान वेळ तुम्ही इथं दिला आणि ही सगळी माहिती जी आम्हाला सगळ्यांना दिली त्यातनं जास्तीत जास्त लोक यातनं आणखीन प्रेरणा घेतील. त्यामुळे धन्यवाद सर तुमच्या आत्तापर्यंतच्या 30 वर्षाच्या कामासाठी, कारकिर्दीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा.